हाय सगळ्यांना, शुभ बुधवार. कसे आहेत तुम्ही? सगळे चांगले आहेत ना? मी पण चांगलीच आहे, बरी आहे. हा नाही, बुधवारची धूमधाम चालू आहे. इकडे चालू आहे सडी सारवण, म्हणजे सडा बाहेरचा. आणि घरात काय चाललं दाखवतो तुम्हाला. घरात चाललं बाजार आवाज. बुधवार म्हणजे आमच्या गावचा बाजाराचा. आयचं चाललं भाजीपाला तोडणं. इकडे काय टाकणं, तिकडे काय टाकणं. काय टाकलं ना? वांगी ठेवले ना. वांगे ठेवले. आणि हा आमच्या दादाचा मोबाईल, ज्यात की मला आता सिम टाका लागते. कारण का दादा रिचार्ज टाकत नाही. बुधवारच्या बुधवारी बदलतात सिम. म्हणजे का ते 1 महिना चालते. मग 1 महिना डबल बुधवारची वाट पाहतात, डबल सिम आणतात. म्हणजे 70 रुपयाचं सिम आणतात. आणि 1 महिना म्हणजे 28 दिवस चालत राहते दादाले. मग सभा हप्ताभर पुरू देत जा. म्हणजे आम्ही काय करतो, खायचंच असते ना सांबार. खायचं नसते, निरा कवटीचे कवटीच टाकता भाजीत. कवटेचे कवटे नसतात. बद 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 संभार सारा आणणाराची पाटलो का पाहून निरा. बद बद सांबार ते तर काही चाललं. हे नका टाकून ते पुरवा, ते नका टाकून ते पुरवा. हगामात नाही म्हणत तशी हगामात असते मग भाजीपाला लय. आता नसते ना. हगामात वाया जाते. 5 रुपयाचा कवटा भर येते. आता येते का? आई खवळली बाबा. आई म्हणते सांबार जरा जरा टाका आणि हप्ताभर पुरवा. म्हणजे बुधवारच्या बुधवारला पुरला पाहिजे. कारण मंदात सांबार भेटत नाही. तिचंही बरोबर आहे म्हणा, तिचं काही चुकेल नाही. पण आता जेवढं भाजीले लागते तेवढं तर वापरणारच आहो आम्ही. चला मग आता मी टाकून घेतो एवढं सिम मोबाईलमध्ये. नाहीचं तर तोंड चालूच आहे आमच्या भाजीपाला. इडली ओ माय ओ, हे तर काय फुगलं बाई. आ पीठ फुगलं आपलं इडलीचं. आणि आई इतकी असं वाटते का बाईले किती खायचा शौक आहे, कितीक नाही. रात्री सांबार करून ठेवतो म्हणे, पण अजून सांबार करायच्या नावानं बोंब आहे. अजून तिले कढीपत्ताच नाही भेटला. पाणी घेतलं इडलीच्या भांड्यात आणि याच्यात टाकायचे निंबाचे टकर. म्हणजे निंबूही टाकलं चालते अर्ध. त्याच्यात आपलं भांडं खराब होत नाही. आता ही भांडं आमचं नाही, पहिलेच खराब व्हायला. नाही तर आमचं जर भांडं असतं ना तर खराब झालं नसतं. कारण आमच्या घरी सगळं आहे इडलीचं भांडच. इडलीचं भांडं आणावं लागते मग शेजारी जोडून मागे. आता हे पहिल्या वेळेस असं तेल लावावं लागते याले, नाही तर मग चिपकतात. चिपकल्या की भारी जातात काळ्याने. सांबार करतो म्हणे रात्री काही केला नाही. आजचा आला बुधवार, बसली भाजीपाला निवडत. हे काम मी करतो आणि देतो एक भांडं लावून इडलीचं. झालं का दही निसणं? नाही भाजीपाला करून दही निसला बी नाही तुझ्या आणि हेला माझवण्या धंदा. काय तर धंदा करतो. हेला माझवण्या काहीच काही नको बोलत जाऊ बाई. हे रे तोड अडीच टाकत आहे रे तू. सगळं सामान तर इडलीचं तिकडे गेलं म्या. पण इडलीचं भांडं लावलं या गॅसवर. कारण का मला गॅस कमी आहे आणि माया गॅस गेला की मग काही गॅस भेटत नाही मला लवकर. आणि चुलीवर करणं तर येते जीवार. तसं चुलीवर जीवार नाही येत म्हणा, पण सगळं मग अथून तिकडे न्या
आतून बाहेर न्या आणि बाहेरून घरात आणा. लय दगदग होते जीवाले न वरून ऊन काही वाण नाही, म्हणून तिकडल्याच घरात लावलं इडलीचं भांडं. काय 2 भांडे होतात फक्त 2. किती जास्त तांदूळ टाका कमीच पडतात. वाव, मस्त अशा इडल्या फुगल्या आपल्या. आणि अशा काढल्यानंतर समजीन आता कशा खुसखुशीत झाल्या का कशा. चला मग करा गॅस बंद. काय हो, बघ माझ्या इडल्या बघ. अकोल्यात गेली मी, पैसे देईन 4 रुपये भांडं आणलं कायचं इडलीचं. मग याचे वापस नाही लागते हातात. आणि उन्हाळ्याची वाफ म्हटली का जीवच निघून जाणार. भांड्याचं पाणी पण किती खराब निघलं निंबानं. निंबू टाकायचं. गरम गरम आवडतात मला हे. मस्त झाले असं वाटतं मला. ते जाळ्या येण्याच्या चांगल्याच होतात ना. तू तर म्हणतो माय मग पोळी जवळ माय पोळ गेले खास कर. मग ते चांगलं म्हणून केलं ते जाळं काढ म्हणून. मी एवढेच पाणीच नाही टाकलं ना बाई, बिगर पाण्यातच काढलं. तशी तिच्या याच्यात असं सांबार मूर्ती तू सांबार करतो म्हणूनच ना मी करतो ना. करतो ना शेंगदाणे. आता कोण आणून देईन तुझे शेंगदाणे? म्हणजे करूनही द्या, शेंगदाणे द्या. वा वा, देखील आज मी स्वयंपाकच नाही करत. मच्छी आहे जराशी, त्यातले शेंगदाणे कर. मला पटापट काम पाहिजे बाई, रई लावणं नाही पाहिजे. तेपासून लई दिवस झाले जशी मी वेगळी होते कसं होत नाही का माझ्या काम. 11-12 वाजेला 2 तारखेला खात कोणाचं हे त्यात 2 चाल केली नक्की 9 येत जाय ना तुमच्या. आमच्यावर नको द्यायची. नाही आम्ही कडक खाऊ, कशी खुशी खाऊ. तुमच्यावर नाही, मावर दोष आहे सगळा. जरासं पीठ घे बाई. काय ते? घे तर घरी तू. काय सर द्यायचं द्यायचं. आता ही दुसरं भांडं लावलं. पहिलं भांडं तर घेतलं काढून आणि आता ही एवढंसं वाया जाते. तर याचा बनवतो मी एक मस्त पैकी डोसा. काय बनवतो? डोसा. पाणी देतो. हे झाले आपल्या इडल्या. आणि अजून सांबार पण यायचा आहे. सांबाराची सगळी तयारी झाली, आईने करून ठेवली मिक्सरात, मोहरी बिवरी सगळं. तर सांबार बनणार आहे मस्त शेंगदाण्याचा. शेंगदाणे सांबार बनवायची सगळी तयारी झाली आणि बनवणार होती मी डोसा. पण डोसा तर काही बनला नाही. हे असं आता गरम करू राहिली मी, कारण 1-2 इडलीच होतं. एवढ्यासाठी भांडं लावणं लय जीवा लावलं होतं. आता काय उद्या नाही कळलं बरं. इकडे झालं ते. आता डोसा बनवायला गेली तर डोसा तर काही झालं नाही, सगळा मुळला. पण त्याच्यावर तेल टाकून असं कडक केलं ते बी एक नंबर लागते. त्यात काही शक नाही, चांगलं लागलं. आईनं तर केलं बी खाणं चालू. आता फक्त बनवायचं आहे सांबार. सांबारची सगळी तयारी व्हायला आहे. याच्यावर पाहिजे झाकण. चला मग करतो आता गॅस बंद आणि एवढं सांबारचं काढून घेतो. सांबार आईच बनवणार आहे, आता मी नाही बनवणार.
आईने दिलं सांबार करायला भिडून. आईनं बनवला मस्त सांबार शेंगदाण्याचा, एक नंबर. त्याच्यात हिरवगार नाही दिसू राहिलं ना मध्ये, दिसू राहिलं का? हां, हे बी धुवून टाक नाही त्याच्यात. एकदम ओकेच झाला इडली आणि सांबार. इडली झाकून ठेवली, आता सांबारही टेस्ट करून पाहिजे. हो एक नंबर. आणि भांड्याचा गराडा तर एवढा पडला. आता इडलीचे भांडे, इडली 4 भांडे, काय आता माझे तर दिवाळच निघते काही करायचं म्हणलं की.